नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न, भाग 17. आपण मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय काय उपाय करू शकतो आणि आपल्या आहारविहारामध्ये नेमके काय बदल केले म्हणजे आपण मधुमेहापासून खरोखर मुक्त होऊ शकतो हे आपण पाहत आहोत. या सिरीजमध्ये आत्ता आपण व्यायामाचा भाग संपवलेला आहे आणि पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आसन, योग आसन जे आपण घरचे घरी करू शकतो आणि योग्य पद्धतीने केले तर त्याचासुद्धा आपल्याला मधुमेह मुक्तीसाठी खूप छान फायदा होतो. त्याबद्दल आपण आजपासून माहिती पाहणार आहोत. आज आपण बैठ्या स्थितीतले कुठले व्यायाम मधुमेही व्यक्तीने करायचे आहेत ते आपण बघणार आहोत. यातले साहजिकच सुरुवातीचे जे आसनं आहेत ते ध्यानात्मक आसनं अशा प्रकारचे आहेत. म्हणजे शांतपणे बसून आणि काही मिनिटं ते आसन धारण तुम्ही केलं की त्यानंतर आपोआपच काय होणार आहे तर तुम्हाला एक छान कॉन्सन्ट्रेशन तुमचं होणार आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही स्टेबल होणार आहात, शांत होणार आहात आणि त्याचा स्ट्रेस रिलीज व्हायला आपल्याला फायदा होणार आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला मधुमेहसुद्धा त्याच्यावर नियंत्रण मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. आणि त्याच्या पुढचे जे क्रमशः आसनं आहेत बैठ्या स्थितीतले ते काही अंशी पोटावर थोडेफार दाब देणारे आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे तर तुमच्या पॅनक्रियास जो आहे त्याचं कार्यक्षमता आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने होऊन आणि मग मधुमेहापासून मुक्त व्हायला तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आता आपण क्रमशः पाहू की अशी ही कुठली कुठली आसनं आहेत जी आपण केली म्हणजे आपल्याला मधुमेहापासून मुक्त होणं सहज शक्य आहे. आता आपण सगळ्यात प्रथम आसन पाहणार आहोत ते पद्मासन. पद्मासन धारण करण्यासाठी तुम्हाला प्रथम अतिशय छान आसनावर ताठ असं बसायचं आहे. पाठीचा कणा हा ताठ असला पाहिजे आणि नंतर उजव्या पायाचा तळवा जो आहे तो डाव्या मांडीवर आणि डाव्या पायाचा तळवा जो आहे तो उजव्या मांडीवर असा व्यवस्थित ठेवायचा आहे. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करून ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि अतिशय शांतपणे भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे. ह्या आसनस्थितीमध्ये तुम्ही कमीत कमी 3 मिनिट आणि अधिकाधिक 10 मिनिटापर्यंत बसायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याचा कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी उपयोग होईल. त्यानंतरचं आसन आहे सिद्धासन. सिद्धासन हे सुद्धा सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी योग्य असं आसन आहे आणि त्यामुळेच ते आसनसुद्धा तुम्हाला ध्यानधारणेसाठी उपयुक्त अशा पद्धतीचं आसन आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आसन आहे पर्वतासन. पर्वतासनामध्ये तुम्ही प्रथम पद्मासनात बसायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकांना जोडून शरीर वरच्या दिशेने पूर्णपणे खेचून घ्यायचं आहे. ह्या पर्वतासनामुळे सुद्धा काय होणार आहे की तुमच्या पोटाला थोडासा ताण पडणार आहे आणि पोटातले अवयव जे आहे पॅनक्रियाससारखे त्यांचं कार्य चांगलं होण्याला मदत होणार आहे. पाठीचा कणा ताठ आहे आणि शरीर हे वरच्या बाजूला खेचून घेतलेलं आहे. ते पर्वतासनाची स्थिती आहे. यातसुद्धा तुम्ही कमीत कमी 3 मिनिट बसायचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळ बसू शकता. त्याच्या पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आसन आहे योगमुद्रा. योगमुद्रेमध्ये तुम्हाला पोटावरची चरबी कमी व्हायला उपयोग होतो. पोटावर छानपैकी दाब येतो आणि त्यामुळे सुद्धा तुमचं पॅनक्रियाचं कार्य हे अतिशय चांगल्या प्रकारे सुधारतं. दोन्ही पाय हे वज्रासनाप्रमाणे गुडघ्यात वाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हळूहळू जमिनीकडे आपलं कपाळ टेकवत न्यायचं आहे आणि त्यानंतर हातही जमिनीवर टेकवायचे आहेत. कपाळ जमिनीला टेकलेलं आहे, हाताचे तळवे हे जमिनीला टेकलेले आहेत आणि ह्या स्थितीमध्ये शांतपणे थांबायचं आहे. यानंतर आहे आसन वज्रासन. भोजनोत्तर करता येण्यासारखं असं हे एकमेव आसन आहे जे जेवल्यानंतर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये फक्त गुडघे हे दुमडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पाठीचा कणा ताठ ठेवून आणि हाताची मुद्रा समोर ठेवून असं शांतपणे भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करून थांबायचं आहे.
वज्रासनामध्ये सुद्धा तुम्ही बसल्यानंतर तुमची पचनशक्ती ही चांगल्या पद्धतीने होते आणि त्यामुळे साहजिकच पचनाचं कार्य चांगलं झाल्यामुळे आपण बघितलं आहे की मधुमेह हा पचनविकृतीचाच आजार आहे. त्यामुळे रोज भोजनोत्तर वज्रासनात बसायची सवय लावून घ्यायची आहे. फक्त हे सगळी आसनं ज्यांना गुडघ्याचे आजार आहेत त्यांच्यासाठी नाहीत. आसनं ही प्रत्येकाची वयानुसार आणि त्याच्या शरीरक्षमतेनुसार कमी अधिक प्रमाणात करायची असतात किंवा त्यातली सिलेक्टिव्ह अशी करायची असतात. सगळीच आसनं सगळ्यांनासाठी सरसकट नाहीत. इथे फक्त एक तुम्हाला प्रयत्न आहे की तुम्हाला एक साधारण कल्पना यावी की कुठली कुठली आसनं तुम्ही करू शकता. यानंतरचं आसन आहे गोमुखासन. याच्यामध्ये पायांची स्थिती जी आहे ती तुम्हाला गाईच्या मुखाप्रमाणे दिसते आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव म्हटलेलं आहे गोमुखासन. याच्यामध्ये दोन्ही पाय जे आहेत ते एकमेकांवर दुमडून घेतलेले आहेत आणि मागची जी स्थिती आहे ती सुद्धा दोन्ही हात जे आहेत ते एकमेकांमध्ये गुंतवून असे ठेवलेले आहेत. हे मधुमेही व्यक्तींना कधीकधी सांध्यांचे अवघडून आणि अवबाहुक किंवा फ्रोझन शोल्डर होण्याची एक भीती असते, तर ते टाळण्यासाठी म्हणून हे आसन करायचं आहे. गोमुखासनाची स्थितीसुद्धा तुम्ही कमीत कमी 3 मिनिट अशी धारण करायची आहे. याच्यानंतरचं आसन आहे ते म्हणजे मंडूकासन. हे थोडंसं वज्रासनाप्रमाणेच आसन आहे किंवा शशांकासनामध्ये सुद्धा तुम्ही अशी स्थिती थोडीशी करत असता. तर इथे पोटावर छानपैकी दाब आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पोटाची चरबी कमी व्हायला उपयोग होतो आहे आणि त्याचप्रमाणे पोटातले जे अवयव आहेत पँक्रियासारखे त्यांचं कार्य सुधारण्यासाठी सुद्धा उपयोग होतो आहे. लिव्हरचं सुद्धा कार्य याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुधारतं आहे आणि त्याच्यामुळे मंडूकासनसुद्धा तुम्ही करायला हरकत नाही. तुम्हाला जर वज्रासन जमत असेल तर तुम्ही खरंच मंडूकासन करू शकता. याच्यानंतर आहे जानू शिरासन. म्हणजे काय? जानू म्हणजे गुडघा आणि शिर म्हणजे डोकं, मस्तक. तर तुमच्या गुडघ्याला हे डोकं टेकवलेलं आहे. इथे सुद्धा तुम्ही बघाल की एक पाय फक्त समोर सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्या गुडघ्यावर डोकं हे हळूवार पद्धतीने टेकवलेलं आहे. तर इथे तुम्ही बघाल की शरीराची अर्धी बाजू जी आहे ती अशी खूप ताणली जाती आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला उरलेला जो भाग आहे तिथे छानपैकी मेद कमी व्हायला मदत होते आणि उदरातल्या अवयवांचं कार्यसुद्धा सुधारायला याच्याने मदत होते. ही बैठ्या स्थितीत ते आसन ही थोडीशी सहज करण्यासारखी आहे. म्हणून मधुमेह असलेले जे 40च्या पुढची लोकं आहेत त्यांना सहजगत्या शक्य होणारी अशी ही आसनं आहेत. फक्त यात नियमितता असणं हे खूप गरजेचं आहे. रोजच ते आसन धारण करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं आहे. कमीत कमी आसन हे सुद्धा तुम्ही 3 मिनिटापर्यंत तरी धारण करायचं आहे आणि त्यानंतर तो कालावधी तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीने हळूहळू वाढवत न्यायचा आहे. ही आसनं याच्यानंतर थोडीशी क्लिष्ट अशी आसनं आपण म्हणूया की पुढचं आसन आहे हे उष्ट्रासन, जे योगा प्रोटोकॉलमध्ये पण आपण करतो. तर हे बसून आता थोडंसं उठायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही हात जे आहेत ते कमरेवर ठेवायचे. कमरेला थोडासा आधार द्यायचा आहे आणि त्यानंतर शरीर हे मागच्या बाजूला वळवायचं आहे. जेवढं शक्य होईल, अधिकाधिक जेवढं शक्य होईल तेवढं मागे वळायचा प्रयत्न करायचा आहे. तर याच्यामध्ये पुढच्या बाजूला पोटाच्या भागाला हा खूप ताण बसतो आहे आणि तो ताण आल्यामुळे सुद्धा उदरातील अवयवांचं कार्य जे आहे ते अधिकाधिक चांगलं व्हायला मदत होते आहे. त्यामुळे उष्ट्रासनसुद्धा तुम्हाला जमत असल्यास नक्कीच तुम्ही करा. उष्ट्रासनामुळे तुम्हाला पायांची सुद्धा शक्ती वाढायला मदत होते, जी मधुमेही व्यक्तींमध्ये बऱ्याच वेळा पायाच्या बाजूला रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे काही त्रास होतात. नंतर आहे बैठ्या स्थितीतलं पश्चिमोत्तानासन. हे सगळ्यांना माहीत असलेलं आसन आहे. शाळेमध्ये असल्यापासून आपण करत आहोत. तर छानपैकी ताठ बसायचं आहे. पाय सरळ ताठ ठेवायचे आहेत
आणि हळूहळू मान खाली नेत डोकं जे आहे ते गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला शक्य असल्यास पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. नसेल शक्य तर पायाचा तळवा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तेही शक्य नसेल तर जेवढ्या पर्यंत तुम्ही गुडघा ताठ ठेवून डोकं जेवढं खाली नेऊ शकाल तेवढ्या पद्धतीने ते खाली न्यायचं आहे. पण कुठेही पाय जे आहेत ते गुडघ्यात वाकवायचे नाहीत, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर मधुमेहासाठीच प्रामुख्याने सांगितलं जाणारं असं जे आसन आहे ते म्हणजे अर्धमत्स्येंद्रासन आणि पूर्ण मत्स्येंद्रासन. तर ही दोन्ही आसनं ज्यांना जमत असतील त्यांनी अवश्य करावी. ही खास करून पॅनक्रियाजवर काम करणारी, मधुमेहासाठी उपयुक्त असणारी, इन्सुलिनचं सिक्रेशन वाढवणारं असं हे आसन आहे आणि हे तुम्ही अवश्य करावं. याच्यामध्ये दोन्ही पायही सरळ ठेवायचे आहेत. त्यानंतर उजव्या पायाचा तळवा हा डाव्या गुडघ्याजवळ ठेवायचा आहे आणि डावा पाय हा दुमडून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर किंचित असं मागच्या बाजूला बघायचं आहे. तर हे आसनही तुम्ही नक्की करा. नंतर उष्ट्रासनाप्रमाणेच असलेलं, थोडीशी त्याची ॲडव्हान्स स्टेज म्हणूया असं हे उग्रासन आहे. म्हणजे तसं उष्ट्रासनात जाऊन त्यानंतर त्याच हातांनी हळूहळू पायाचा घोटा जो आहे तो पकडायचा प्रयत्न करायचा आहे. तर हे सुद्धा आसन पुढच्या बाजूला पूर्णपणे ताण देणारं असून त्यामुळे उदरातील अवयवांचं कार्य चांगलं करू शकणारं अशा पद्धतीचं आसन आहे. त्यामुळे तुम्हाला जमत असल्यास हे अवश्य करा, कंपल्सरी नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनीच फक्त ते करायचं आहे. त्यानंतरचं आसन आहे वक्रासन. हे सुद्धा सोपंच आसन आहे. अर्धमत्स्येंद्रासन ज्यांना जमत नाही आहे त्यांनी फक्त वक्रासन करूनसुद्धा त्यांना त्याचा बेनिफिट मिळू शकतो. इथे आपण वळत नाही आहे किंवा पाय खालचा जो आहे तो दुमडलेला नाही आहे आणि दोन्ही हात जे आहेत ते समांतर स्थितीमध्ये समोर पसरून अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. यावेळीसुद्धा तुम्ही तर संथ लयीमध्ये श्वास घेत हे आसन 3 मिनिट धारण करायचं आहे. यानंतर हे थोडंसं कठीण अशा पद्धतीचं आसन आहे, तर राजकपोतासन. तर हे तुम्हाला एक केवळ कल्पना असावी म्हणून आसनाचा फोटो टाकलेला आहे. तर हे तुम्ही करणं काही फार अपेक्षित नाही आहे, पण यातही उदरातील अवयवांना खूप ताण पडून आणि त्यामुळे छानपैकी साखर कमी व्हायला तुम्हाला उपयोग होतो. यासाठी ह्या आसनांचा नियमित अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हेच माझं या निमित्ताने तुम्हाला सांगणे आहे. अशा पद्धतीने आपण बैठ्या स्थितीतील आसनं आज पाहिलेली आहेत. याच पद्धतीने क्रमशः आपण उभ्या स्थितीतील, झोपलेल्या स्थितीतील, पोटावर झोपलेली स्थिती, पाठीवर झोपलेली स्थिती अशा सर्व स्थितीतील आसनं पाहणार आहोत, जी मधुमेही व्यक्तींसाठी आणि इतरही स्वस्थ व्यक्तींसाठी सुद्धा आवश्यक अशी आहेत. तर आत्तापर्यंत आपण 16 भाग हे मधुमेहावर आधारित असे पाहिलेले आहेत आणि आत्ता याच्या पुढच्या भागातही आपण क्रमशः मधुमेहापासून मुक्ती कशी मिळवायची याबद्दलचे घरी करण्यासारखे, तुम्ही स्वतः आचरणात आणण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सांगणार आहोत. आजच्या भागात एवढंच. यानंतर आपण पुढच्या भागात भेटू. नमस्कार. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे ध्येय. आत्तापर्यंत आपण माझं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.